कोकणी संस्कृतीने नटलेला आणि भाजपच्या साथीनं प्रगतीच्या वाटेवर असणारा आपला वर्सोवा विधानसभा मतदारसंघ अत्यंत दाटीवाटीचा परिसर असला तरीही कमीत कमी जागेत योग्य नियोजन करून विकास कसा घडवता येतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला वर्सोवा मतदारसंघ। जशी प्रगती झाली आहे अशी प्रगती भाजपच्या आधी भाजप राज्य यायच्या आधी कधीच झाली नव्हती। भाजपनं या मतदारसंघातील नागरिकांच्या गरजा समजून घेतल्या आणि इथे पक्के रस्ते बांधले, ट्रॅफिकच्या समस्येतून सुटका व्हावी म्हणून विविध ठिकाणी उड्डाणपुलं बांधली, वाहतुकीचं योग्य नियोजन केलं आणि इथल्या नागरिकांचा प्रवास सुखकर झाला। साफ सुथरा नेता जब मोदी सरकार भाजपा आने से ही हमारी रोडें भी क्लीन है, सरकार क्या बोलते हैं रास्ता भी अच्छा खासा बन चुका है। इथे सुरू झालेल्या मेट्रो लाईनमुळे पूर्वी जे अंतर पार करायला अर्धा ते 1 तास लागायचा ते अंतर केवळ 10 मिनिटांमध्ये पार होऊ लागलं। मेट्रो का काम हुआ तो मेट्रो तो इतना अच्छा काम किया है, जो रिक्शा से हम लोग को कम से लक्ष्मी इंडस्ट्री से हम लोग को 50-60 रुपया जाता था अंधेरी जाने के लिए, तो मेट्रो से जाते हम लोग 20 रुपए में या 15 रुपए में वहाँ पहुँच जाते। तो सबसे अच्छा काम तो हम लोग को ये बहुत हुआ है कि हम लोग को मेट्रो 10 मिनट में हमको वहाँ पहुँचा देती है। कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या गेम चेंजर प्रकल्पांमुळे वर्सोवाकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले। एवढंच नाही तर भाजपनं या मतदारसंघात पीएम आवास योजना राबवली आणि इथल्या लोकांना हक्काची घरं मिळाली। कौशल्य विकास योजना आणि मुद्रा लोनमुळे इथल्या तरुणांमध्ये उद्योग व व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास जागा झाला। ह्या सगळ्या विकास कामांबरोबरच भाजपनं इथल्या नागरिकांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली आणि या मतदारसंघात जन आरोग्य योजना राबवून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवून दिले। महंगा इलाज हम करा नहीं सकते, हम परेशान है, तो हमें वो योजना से मतलब हमारा इलाज हो सकता है, परेशानी ज्यादा नहीं उठानी पड़ेगी, इनसे उनसे लेना नहीं पड़ेगा, हम आसानी से अपना इलाज करा सकते हैं। कैसे जाए कैसे नहीं करे वो सोचना पड़ता था कि क्या करे क्या नहीं करे। अब ये 5 लाख का यह मिला है योजना तो पहले सोचना नहीं पड़ता, सीधा जाके हम इलाज कराना शुरू कर देते। ये फर्क पड़ा है ये करने से 5 लाख की योजना से। तसंच भाजपनं इथल्या माता भगिनींचाही विचार केला आणि महिलांना एसटी बसमध्ये 50% सवलत मिळाली। तसंच महाराष्ट्रात राबवल्या जात असलेल्या लाडकी बहीण योजनेनं तर महिलांच्या कित्येक अडचणी सोडवल्या। आणि लाडकी बहन का जब से योजना आ गई है, जब से वो 1,500 रुपया मुझे मिल गया तो मुझे बहुत सुकून मिला, क्योंकि वो पैसे से मैं कुछ भी कर पाती हूँ या खर्चा करती हूँ, या मेरे बच्चे का ट्यूशन का बहुत मुझे मसला आता था तो मुझे वो ट्यूशन के लिए बहुत काम आ चुका है पैसा। वो कहीं जाना आना हो अगर पैसे कम भी है तो हम कहीं जाके आ सकते हैं, इजी हो गया है, तो वो भी एक अच्छा ही है। अशा प्रकारे भाजपनं या मतदारसंघातील नागरिकांच्या गरजा ओळखून रोजगार, आरोग्य, महिला सबलीकरण, भौतिक सोयी सुविधा, दळणवळण असे सर्वच प्रश्न मार्गी लावले आणि इथल्या सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं। म्हणूनच इथले नागरिक म्हणतात वर्सोवाचा सर्वांगीण विकास करतो म्हणून आम्ही भाजपला निवडतो।